इंडियन पिनल कोडसह सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्टचा आजचा शेवटचा दिवस आहे। उद्यापासून भारतीय न्याय संहिता आणि इतर 2 नवे कायदे लागू होणार आहेत। दरम्यान भारतीय न्याय संहितेमध्ये नवं काय असणार आहे आपण त्यावर देखील एक नजर टाकूया। आयपीसी मध्ये 23 प्रकरणं आणि 511 कलमं होती। न्याय संहितेमध्ये 20 प्रकरणं आणि 358 कलमं आहेत। 31 नव्या प्रकारच्या कलमांचा आता समावेश आहे। 19 कलमं वगळण्यात आलेली आहेत। 6 प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेच्या स्वरूपात सामाजिक सेवेची तरतूद आहे। तर 41 गुन्ह्यांच्या शिक्षेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। 82 गुन्ह्यांमधल्या दंडात्मक रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। महिला आणि बालक यांच्या संदर्भातले गुन्हे असं नवं प्रकरण समाविष्ट करण्यात आलेलं आहे। दहशतवाद, झुंडबळी, संघटित गुन्हेगारी, वंश, जात वा सामाजिक शत्रुत्वातनं केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचा देखील समावेश यात करण्यात आलेला आहे। फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये 484 कलमं होती। नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये 47 कलमं अधिक म्हणजे आता 531 कलमं असणार आहेत। 2 नवीन प्रकरणांची भर पडल्यानं आता एकूण प्रकरणांची संख्या 39 इतकी झालेली आहे। गुन्हे तपासाला घालण्यात आलेली कालमर्यादा हे नव्या संहितेचं वैशिष्ट्य आहे। कोणते कायदे बदलतायत आपण त्यावर देखील एक नजर टाकूया। भारतीय दंड संहिता ऐवजी आता भारतीय न्याय संहिता असणार आहे। फौजदारी प्रक्रिया संहिता ऐवजी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असणार आहे। तर पुरावा कायदा ऐवजी भारतीय साक्ष्य अधिनियम हा कायदा असणार आहे। हे गुन्हे कायदे का बदलले जात आहेत याची कारणं आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। आतापर्यंत 1860 ला ब्रिटिशांनी बनवलेले फौजदारी कायदे वापरात होते। ब्रिटिशांचे कायदे हे वसाहतवादी पद्धतीचा पुरस्कार करणारे होते। कायद्यांचा उद्देश भारतीयांचा आवाज दाबणं आणि न्यायाऐवजी शिक्षेकडे त्याचा कल होता। प्राध्यापक डॉक्टर रणबीर सिंग यांच्या समितीनं 3 कायद्यांचं नामकरण केलेलं आहे। नव्या कायद्यांवर काही आक्षेप देखील नोंदवले गेलेले होते। आक्षेप नेमके काय आपण पाहूया। कायदे संसदेमध्ये मंजूर झाले तेव्हा 146 खासदार निलंबित केले गेले होते। कायद्यातल्या त्रुटी दाखवणाऱ्या तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या खासदारांचं निलंबन झालेलं होतं। सविस्तर चर्चेशिवाय 3ही कायदे मंजूर करून घेतले गेल्याचा आक्षेप घेतला गेलेला होता। नवा भारतीय न्याय संहिता कायदा हा पोलिसांना अमर्याद अधिकार देणारा आहे असा देखील आक्षेप आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये पोलिसांना आरोपीची 15 दिवसांची कोठडी मिळणार आहे। गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना 40 ते 60 दिवसात कधीही आरोपीची कोठडी मागता येणार आहे। नव्या साक्ष्य अधिनियमामध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे मान्य आहेत पण त्यांच्या संरक्षणाविषयी कोणत्याही प्रकारच्या सूचनाच नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।